नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सायलीने आता प्रियाचा कच्चा चिठ्ठा बाहेर काढत तिच्या अब्रूची लक्तारे टांगली वेशीवर. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनला हरीशच्या खुनाच्या आरोपाखाली इथे अडकवणाऱ्या दामिनीचा अर्जुनने लावला डाव उधळून. आणि त्याचबरोबर इथे संपूर्ण डाव उलटला महिपतवरती. महिपतचं कारस्थान केलं उघड. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे दामिनी देशमुख अर्जुनच्या समोर आता ढोपरं टेकायला आलेले आहे. म्हणजे अर्जुनने अशा पद्धतीने केस फिरवलेली असते की इथे प्रिया आणि साक्षी या दोघींचं कारस्थान त्याने कोर्टामध्ये सगळ्यांसमोर उघड केलेलं असतं. त्यामुळे इथे दामिनी देशमुखला एक गोष्ट कळलेली असते की खोट्याचं खोटंच होतं. अर्जुन सत्याच्या बाजूने लढतोय म्हणून तो इथे वेगवेगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करतोय. आणि शेवटीला माझी बाजू खोट्याची आहे, तर इथे खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करायची वेळ आली. आता करायचं तर काय करायचं? तेव्हा इथे दामिनी देशमुखने एक खूप मोठा टोकाचा आता प्लॅन तयार केलेला असतो. तिने इथे मधुभाऊ आणि अर्जुन या दोघांना आता विशिष्ट पद्धतीने या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो. पण मधुभाऊ आणि अर्जुन या दोघांनाही माहिती असतं की दामिनी देशमुख हे सगळं कारस्थान करणारच आहे. त्यामुळे अर्जुनने आता सगळ्या गोष्टीची तयारी आधीच करून ठेवलेली असते. त्याने ही केस उगाचच 2-2.5 वर्ष सुरू ठेवली आहे का? तर इथे इतके खोटे साक्षीदार, इतके खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर केले आणि अर्जुनने आता अर्धी केस तर ते साक्षीदार आणि पुरावे कशा पद्धतीने खोटे आहेत हे आता सिद्ध करण्यासाठी त्याने आपली 2-2.5 वर्ष महत्त्वाची त्याच्यामध्ये घालवलेली असतात. आणि त्याचबरोबर मधुभाऊ कशा पद्धतीने इनोसंट आहेत त्यांचेसुद्धा पुरावे गोळा करून त्याने कोर्टामध्ये खरेखुरे सादर केलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे दामिनी देशमुखला ते माहिती नाही आहे की तिचा इथे पाला कुणाबरोबर पडला आहे. अर्जुनने ह्या केसचा स्टडी खूपच पहिल्यापासून सुरू केल्यामुळे इथे अर्जुन संपूर्ण तयारीमध्ये असतो. आणि ज्या वेळेला दामिनी देशमुख आपला डाव खेळते आणि ह्या प्रकरणामध्ये अर्जुनला आता फसवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा अर्जुनने इथे हरीश काकांच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करत इथे उलट महिपतलाच या प्रकरणामध्ये कसं अडकवलेलं असतं आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि अश्विन या दोघांमध्ये सातत्याने वाद व्हावे यासाठी प्रिया वेगवेगळे प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ती इथे आता अश्विनला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. त्याला इथे घरातील खोटी नाठी गोष्ट सांगत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन दरवेळेला आपल्या मोठ्या भावाला अर्जुनला वाटेल तसं बोलत असतो. अगदी उद्धटपणे त्याच्याबरोबर बोलत असतो, त्याच्याजवळ उद्धटपणे वागत असतो. आणि इथे मोठा भाऊ म्हणून थोडंसं नमतं घ्यावं म्हणून इथे आता अर्जुन खूपच जास्त नमतं घेत असतो आणि आपल्या बारका भावाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे प्रिया त्याच गोष्टीचा दरवेळेला गैरफायदा घेत असते. ज्या ज्या वेळेला अर्जुन कोर्टामध्ये तिची वाट लावत असतो त्या वेळेला तिने सगळ्या गोष्टीचा वचपा घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांवरतीही काढलेला असतो. घरी आल्यानंतर ती अर्जुन आणि सायली या दोघांच्या विरोधामध्ये घरच्यांना भडकवत असते. बाहेरचा राग ती सातत्याने घरामध्ये काढत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुनला जेव्हा अश्विन वाटेल तसा बोलतो तेव्हा इकडे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो की माझा लहान भाऊ मला असं कसं काय बोलू शकतो. तर इथे आता अश्विन रागाच्या भरामध्ये अर्जुनला म्हणतो, तू तर या घरामध्ये तुझ्या बायकोला बेकायदेशीररित्या घेऊन आला होतास. तुझा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होता ना. मी इथे तन्वीबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं नाही आहे. मी तिच्याबरोबर इथे आता प्रॉपर लग्न केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला ती गोष्ट खूपच जास्त हर्ट करते. तेव्हा तो म्हणतो, आपण घर सोडून जायचं नाही तन्वी. आपण का घर सोडायचं? आपलं लग्न झालं इथे कायदेशीररित्या. जे लोक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात त्यांनी जायचं असतं घर सोडून. आणि मी सुद्धा या घरातला मुलगा आहे. या प्रॉपर्टीवरती माझासुद्धा तेवढाच अधिकार आहे.
जेवढा की मोठ्याचा. त्याच्यामुळे या घरामध्ये सुद्धा माझा इथे सेम वाटा असल्यामुळे मला कुठेही जायची गरज नाही आहे. ज्याला घर सोडून जायचं असेल तो जाऊ शकतो, पण आपण कुठेही जायचं नाही. तेव्हा अश्विनला आता तो काय बोलतोय याचं भान राहत नाही आणि तो म्हणतो की आता मलासुद्धा या घरामध्ये समान वाटा हवा आहे, मी समान वाटेकरी आहे, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय ऐकतो मी डॅड, खरंच मला माफ करा, मी तुमचे हात जोडून माफी मागतो. म्हणजे या छोट्या मोठ्या वादांमुळे तुम्हाला किती मनस्ताप होत असेल हे मला कळतं आहे. म्हणजे गोष्टी इतक्या वाटणीपर्यंत जातील, अधिकारापर्यंत जातील हे मला कधीच कळलं नव्हतं. मी खरंच सांगतोय डॅड, मला माफ करा. आणि इथे आता अर्जुन मनाने खूपच जास्त हळवा असल्यामुळे तो लगेचच रडायला लागतो आणि त्याला आपल्या बारक्या भावाने केलेला अपमानसुद्धा इथे सहन होत नाही. आणि जेव्हा तो इथे लहान मुलांसारखा ओक्साबोक्सी रडतो तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त वाईट वाटतं. आपल्या नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं आहे. जो माझा नवरा कोर्टामध्ये उभा राहिला तर समोरचे लोक थरथर कापतात, जो इथे कुणालाही ऐकत नाही. समोरच्याचा जर राग आला तर त्याच्यावरती हात उगारल्याशिवाय अर्जुन राहत नाही. आणि इथे घरामध्ये मात्र नाती टिकवण्यासाठी, नाती जपण्यासाठी अर्जुन इथे लहान भावाचं ऐकून घेतो आहे, आपल्या मामाचं, आपल्या डॅडचं ऐकून घेतो आहे. पूर्णाजीला इथे अजिबात तो हर्ट करत नाही आहे. या गोष्टी सातत्याने घडत असतात. पण अर्जुन इथे आता सायलीने त्याला खुणावलं की तो शांत राहत असतो, गप्प राहत असतो. मध्ये मध्ये तो प्रियाला बोलत असतो, पण इथे त्यानंतर तो शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. पण इथे आता इतका रागीट माणूस जर आपल्या घरातल्या लोकांसाठी, नाते टिकवण्यासाठी नमतपणा घेतो आहे तर त्यासाठी त्याला इथे आता काही बोलताच येत नाही असं समजण्याची चूक जी काही प्रियाने केलेली असते, आता त्याचं उत्तर मात्र सायलीने दिलेलं असतं. इथे आता अर्जुनच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर सायलीला तिचा राग अनावर होतो. कारण ती जेव्हा प्रियाकडे बघते ना तेव्हा इथे प्रिया तिच्याकडे बघून हसत असते आणि तिची मूर्खपणामुळे आता इथे सायलीला अजूनच राग आलेला असतो. जेव्हा इथे अर्जुन सहजरित्या प्रियाजवळ बोलत असतो तेव्हा प्रियाला आता दुसराच राग अर्जुनवरती काढायचा असतो आणि ती म्हणते की जा ना, मला आता रोज रोज अपमान सहन होत नाही आहे, किती माझा अपमान करशील अर्जुन, एकदाच या घरातून मला हकलून दे ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया अशी बोलल्यानंतर अश्विनला राग येतो की माझ्या बायकोला इथे आता घरातून बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे असा त्याचा गैरसमज होतो. आणि इथे तो अर्जुनला वाटेल तसं बोलल्यानंतर अर्जुन त्याच्यावरती हात उगारतो आणि तेव्हा इथे प्रिया म्हणते, मार ना, मार, माझ्या नवऱ्याला मार. तेव्हा इकडे आता अर्जुन स्वतःला कंट्रोल करतो आणि रडत बसतो. तेव्हा इथे प्रिया जो काही हसरा चेहरा करून सायलीकडे बघते ना प्रेक्षकांनो, तेव्हा सायलीच्या डोक्यामध्ये तिडीक जाते आणि ती येते आणि प्रियाच्या जोरदार थोबाडी देते, अगदी जोरदार तिच्या कानाखाली देते आणि म्हणत असते की ही शिक्षा आहे तुला, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तुझ्यामुळे आज माझा नवरा या घरामध्ये रडतोय. कोर्टामध्ये उभा राहिला तर कुणाला न घाबरता माझा नवरा इथे सगळ्यांची बोलती बंद करत असतो. कोर्टामध्ये त्यांच्यासमोर उभं राहायची कुणाची हिंमत होत नाही. पण कुटुंबाचा विषय आल्यानंतर तोच अर्जुन सुभेदार इमोशनल होतो, सगळ्यांचं सगळं ऐकत घेतो. म्हणून तुम्ही सगळेजण त्यांचा गैरफायदा घेता का? काय गे प्रिया, तुझी तेवढी पात्रता तरी आहे का गं इथे अर्जुन सरांच्या समोर उभी राहायची? तेव्हा इथे प्रिया म्हणते की तू माझ्या कानाखाली मारलीस. तेव्हा सायली म्हणते, हो, आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले, यापुढे असं होणार नाही. आता जो चुकणार तोच रडणार, आता जो चुकलं ना तोच रडला पाहिजे. पण तसं नाही झालं, माझ्या नवऱ्याची काही चुकी नसताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते मला अजिबात सहन झालेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता खूपच सगळ्यांना धक्का बसतो की इथे सायलीने प्रियाची झणझणून अगदी कानाखाली दिलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, हे काय केलंस तू वहिनी? तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आवरा स्वतःला, तुम्हाला जे बोलायचं होतं तुमचं बोलून झालं आहे, आता मलासुद्धा काही बोलायचं आहे. तेव्हा इकडे सायली म्हणते, पूर्णाजी, बाबा, आई, तुम्हाला खूप वाटतं ना की ही तन्वी तुमची आता प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हणून ती कधी चुकूच शकत नाही, असं वाटतंय का तुम्हाला? पण तुम्हाला माहिती नाही आहे, ही प्रतिमा आत्यांची मुलगी आता तुमच्यासमोर आली आहे, म्हणजे अगदी 2 वर्षभर तुम्ही तिला ओळखताय. पण ह्याच
प्रियाला आहे ना, मी 22 वर्ष ओळखते, अगदी 24 वर्ष मी तिला ओळखते. मला माहिती आहे ती लहानपणापासून कशी आहे ती. तुम्ही म्हणत असाल की तुमची तन्वी अशी होती तशी होती, पण जेव्हापासून मी प्रियाला ओळखते ना, मला फक्त एवढंच आठवतं आहे की ही मुलगी फक्त खोटारडी आहे. आता तुम्हीच मला सांगा ना, मी इथे लग्न करून या घरामध्ये आले, मी सुनेची कर्तव्य पार पाडली नाही का? मी आता 1 वर्षासाठी या घरामध्ये आहे असं समजून मी या घरामध्ये फक्त पेपरवरती सह्या करून आले नव्हते. तर इथे अश्विन भाऊजी, तुम्ही तुमच्या भावावरती आरोप करताय ना की आम्ही इथे बेकायदेशीररित्या राहत होतो म्हणून एकत्र, तो तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या भावाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असाल असं मला वाटलं होतं. तुम्हाला खरंच असं वाटतं की ते माझ्याबरोबर इथे फक्त पेपरवरती सह्या करून राहतील? इथे मला तर वाटलं होतं की फक्त कोर्टामध्ये जायचं आणि सह्या करायच्या, पण अर्जुन सरांनी मंदिरामध्ये चैतन्य भाऊजींना सांगून सगळी तयारी करून ठेवली होती आणि ते मला म्हणाले होते की आपण दोघांनी इथे अगदी विधिवत मंदिरामध्ये लग्न करायचं आणि त्यानंतरच आपण एकत्र राहायचं. कारण मला लग्न या संस्कृतीचा जरी मला तिटकारा असेल, ते मला मान्य नसेल, तरीसुद्धा मला त्याचा अपमान होऊ द्यायचा नाही आहे. आणि लग्नाशिवाय तुम्हीसुद्धा माझ्या घरामध्ये राहणार नाही मला माहिती आहे. आणि म्हणून आम्ही दोघांनी मंदिरामध्ये विधिवत लग्न केलं होतं. तुमच्या माहितीसाठी सांगते, म्हणून तुम्ही जो त्यांच्यावरती आरोप केलात ना की आम्ही बेकायदेशीरित्या एकत्र राहत होतो, ते शब्द पुन्हा बोलू नका. त्यांच्यामुळेच तुमचा भाऊ दुखावला गेला आहे. तुम्ही त्यांचे लहान भाऊ असूनसुद्धा तुम्ही तुमच्या भावाला ओळखलं नाही. त्यानंतर सायली म्हणते, पूर्णाजी, जेव्हा मी या घरामध्ये आले, मी कधीतरी तुमच्याबरोबर कुणाबरोबरच वाद घातला का? हे घर टिकवण्याचा मी प्रयत्न नाही केला का? त्यानंतर सायली म्हणते की तुम्हाला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कळण्याआधी आम्हीच तुम्हाला ते सांगणार होतो. कारण का? आमचं प्रेम आता त्या कॉन्ट्रॅक्टच्या पुढे आलं होतं. आम्हाला दोघांना मनापासून एकमेकांच्या बरोबर राहायचं होतं. अर्जुन सरांना प्रेमावरती विश्वास नव्हता, म्हणून मला माझ्या मनातलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचवण्यामध्ये वेळ लागला. कारण मला भीती वाटत होती की अर्जुन सर आणि मी आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट साईन केले, ते तुटता कामा नये. कारण एकमेकांचा विश्वास आम्हाला ब्रेक करायचा नव्हता आणि म्हणून आम्ही ते 1 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघितली. आमचं लग्न तर खरं होतंच. त्यानंतर अर्जुन सर जेव्हा मला इथे प्रपोज करणार होते एका रेस्टॉरंटमध्ये, त्याच वेळेला या प्रियामुळे तुम्हाला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कळलं. नाहीतर तेव्हाच आम्ही येऊन तुम्हाला सत्य सांगून आम्हाला दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र राहायचं आहे हे सुद्धा मला स्वतः तुम्हाला सांगायचं होतं. पण त्याच वेळेला इथे अस्मिताताई आणि ही प्रिया दोघींनी माती खाल्ली. तेव्हा इथे सायली म्हणते की पूर्णाजी, तुम्ही मला सांगा, माझ्यामुळे या घरामध्ये एक तरी वाद झाला आहे का? इथे तुम्हाला वाटते की तुमची तन्वी कधीच चुकू नाही शकत. माझी एक चुकी तुम्ही मला आत्तापर्यंत ती ऐकवताय आणि त्यासाठी तुम्ही मला अजून माफ केलेलं नाही आहे. पण तन्वी कधी चुकलेलीच नाही आहे का? तुम्ही जरा आठवा की तिने काय काय चुका केल्या. ती सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची चूक म्हणजे तिने माझ्या मधुभाऊंसारख्या माणसांच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिले कोर्टामध्ये. आणि तेव्हा इथे प्रिया म्हणते, खोटं बोलू नकोस. तेव्हा सायली म्हणते, आता लवकरच ते कोर्टामध्ये सिद्ध होईल की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. कळलं का तुला? आणि इथे तुमच्या मुलावरती तरी विश्वास आहे ना? अर्जुन सरांवरती तरी तुमचा विश्वास आहे ना की ते एका खोट्या माणसाची केस घेतील असं तुम्हाला वाटतंय? नेहमी सत्याची कास धरून पुढे जाणारा अर्जुन सुभेदारासारखा वकील मधुभाऊ जर खोटे असते तर त्यांची केस त्यांनी का घेतली असती? तेव्हा इथे ज्या मधुभाऊंनी वडिलांसारखं सगळ्यांना प्रेम दिलं, ज्यांनी सगळ्यांना लहानाचं मोठं केलं, त्या मधुभाऊंच्या विरोधात ती साक्षी गुन्हेगार असूनसुद्धा तिला वाचवण्यासाठी ह्या मुलीने माझ्या मधुभाऊंना विनाकारण फसवलं आणि त्याची शिक्षा माझ्या मधुभाऊंनी विनाकारण निर्दोष असताना 2 वर्ष भोगली. काय प्रिया, बरोबर ना? खून कुणी केला, काय केला, तू काही बघितलेलं नाही आहेस गं, पण पैशांसाठी हे सगळं केलंस. जाऊ दे, यापर्यंत तुम्ही पोचू नका, कारण तुम्हाला तुमच्या मुलीवरती विश्वास आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथे याच तन्वीने माझी चारित्र्यावरती शिंतोडे उडवले होते. माझं एका दुसऱ्याच माणसाबरोबर काहीतरी गैरसंबंध आहेत असं तिने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की नाही? मग मी मला स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली म्हणते की याच तुमच्या तन्वीने माझ्यावरती चोरीचा आळ घेतला होता की मी पूर्णाजींचा हार चोरलाय म्हणून. तेव्हासुद्धा अर्जुन सरांनी हिला तोंडावरती पाडलं. आमच्या दोघांच्या इथे आता परस्पर तिने आमच्या डिवोर्स पेपर तयार केले होते आणि त्याच्यावरती माझी खोटी सही केली होती आम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी.
तरीसुद्धा तुम्ही तुमची तन्वी म्हणून तिला माफ केलं. मग आता प्रतिमा आत्यांची मुलगी म्हणून तुम्ही तिला दरवेळेला माफच करत आलाय. तेव्हा इथे सायली म्हणते, आणि एवढं सगळं होऊनसुद्धा अस्मिताताई आणि ही प्रिया दोघींनी मिळून मला किती त्रास दिला आहे ना, हे तुम्हाला मी सांगितलेलं सुद्धा नाही आहे. कारण मला छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगून या घरामध्ये कधीच वाद करायचा नव्हता. कारण मला सगळ्यांना प्रेमाने जिंकायचं होतं. जरी पण मी इथे नसते राहिले ना, तरीसुद्धा मला प्रेमानेच इथून निघून जायचं होतं. पण नंतर माझं असं काही तुमच्या सगळ्यांवरती प्रेम जडलं. इथे असं काही मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले आणि तुम्ही सगळेजण कधी मला आपलेशी वाटू लागलात हे मला कळलंच नाही. त्यानंतर इथे आता सायली म्हणत असते की एवढी कारस्थानी असूनसुद्धा तुम्ही तिला माफ केलं. ज्या मुलीला अर्जुन सरांबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर भांडावं लागलं, आपल्या कुटुंबाबरोबर भांडावं लागलं, त्यानंतरला अर्जुन सरांबरोबर तिला असं काही लग्न करायचं होतं की ती पनवेलमधून नाशिकला गेली, नाशिकमधून परत पनवेलला आली, पण शेवटीला आमचं प्रेम जिंकलं. कारण मला माहिती होतं हिच्या जागी जर दुसरी कुठली मुलगी असती ना, तर कदाचित मी अर्जुन सरांच्या आयुष्यातून कधीच गेले असते. पण ही मुलगी या घराचं वाटोळच करेल हे मला माहिती होतं. म्हणून मी अर्जुन सरांबरोबर लग्न करून परत या घरामध्ये आले, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आणि तुमच्याही. तेव्हा तुम्ही आता काहीही समजा, पण ही कारस्थानी किती आहे ना, ते तुम्हाला जरी दिसत नसेल तरी मला माहिती आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता खूपच चांगल्या पद्धतीने इथे प्रियाचा सगळा कच्चा चिठ्ठा इथे सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. सायली म्हणते, काय अश्विन भाऊजी, तुमची बायको नेहमी तुम्हाला सगळं चांगलंच सांगते का? आपलं घर कसं आपण जोडून ठेवायचं, आपली नातीगोती कशी जपायची, हे आपली माणसं आहेत, आपलं घर आहे, आमच्याबरोबद्दल कधी चांगलं बोलते का? तेव्हा इथे सायली म्हणते, आई, पूर्णाजी, बाबा, तुम्ही सांगा, मी या दोघांबद्दल तुमच्या मनामध्ये कधी काही वाईट भरते का? मी घरामध्ये यांच्याबद्दल कधी काही वाईट बोलते का? पण कधी तुम्ही तन्वीला ऐकलेत बोलताना की आमच्याबद्दल एक तरी शब्द चांगला? का आम्ही दोघेजणं चांगले नाहीत आमच्यावरती आणि अर्जुन सरांवरती तुमचे संस्कार नाहीत? तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की तुम्हाला कितीही वाटत असेल की तुमची तन्वी खूप चांगली आहे, पण ती कशी आहे ना, हे तुम्हाला आता थोड्या दिवसांमध्ये कळेलच. अशा पद्धतीने आता इथे साक्षीबरोबर तिची कशी मैत्री आहे आणि पैशासाठी ती काय काय करू शकते, या सगळ्याच गोष्टी आता सायलीने घरातल्या लोकांसमोर मांडलेल्या असतात. आणि इथे प्रियाची संपूर्णपणे अगदी तिची इज्जत इथे वेशीवरती टांगलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, दामिनी देशमुखने आता अर्जुनला फसवण्यासाठी इथे एका माणसाला पैसे द्यायला सांगितलेले असतात. आणि ते पैसे दिलेला माणूस पोलिसांकडे जातो आणि एक टीप देतो. तो माणूस म्हणतो पोलिसांना की आश्रमाच्या पाठीमागे एक डेड बॉडी आहे आणि ती डेड बॉडी असते ती म्हणजे हरीश काकांची. आणि ती डेड बॉडी हरीश काकांची आहे. मधुभाऊ आणि अर्जुन यांना अडकवण्याचा दामिनी प्रयत्न करत असते. कारण अर्जुन एकदा का या खोट्या केसमध्ये अडकला की तो केस लढू शकणार नाही, मग खूपच जास्त उशीर होईल, अशा पद्धतीने तिने हा प्लॅन केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, अर्जुनवरती आता सगळे आरोप केल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा हेअरिंग असते तेव्हा अर्जुनने सगळे पुरावे आधीच तयार ठेवलेले असतात. इथे आता ज्या वेळेला हरीशचा खून झाला त्यावेळेला आश्रमावरती इथे आता सील करण्यात आला होता, आश्रमावरती जप्ती आणण्यात आली होती. आश्रम सील असल्यामुळे आश्रमातील सगळे व्यक्ती बाहेर होते. अर्जुनलासुद्धा कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय तिथे जाता येत नव्हतं. आणि त्याच्यानंतरला जेव्हा इथे आता कोर्टाने आदेश दिला होता की महिपत त्या ठिकाणी काम करू शकतो, त्याला जे काही रेस्टॉरंट वगैरे करायचं आहे तो तिथे बांधू शकतो, अशी परवानगी काही काळासाठी आता कोर्टाने दिली होती. म्हणजे अर्जुनने जो स्टे ऑर्डर आणला होता ती स्टे ऑर्डर आता बाजूला काढण्यात आली होती आणि महिपतला तिथला ताबा दिला होता. आणि त्यावेळचे सगळे पेपर्स अर्जुनकडे होते. त्यामुळे जेव्हा हरीशचा खून झाला होता त्यावेळेला आश्रम हे महिपतच्या ताब्यात असल्यामुळे त्यावेळेला तिथे महिपतची माणसं जाऊन त्यांनी कशा पद्धतीने तिथे आता हरीश काकांना तिथे गाडलं होतं याचा पुरावा अर्जुनने गोळा केलेला असतो. तर इथे CCTV फुटेजमध्ये आता सगळं काही क्लिअरली आलेलं असतं. तेव्हा इथे हरीशचा खून हा आम्ही दोघांनी करण्याचा संबंध येतो कुठे? कारण मधुभाऊ आधीच पोलीस स्टेशनमध्ये होते, ते अरेस्ट होते आणि मी तर तिथे जाण्याचा संबंध येतच नाही. कारण मी स्वतः दुसऱ्याच दिवशी जेव्हा चौकशी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा ते त्यांच्या राहत्या घरी नव्हते, ते कुठेतरी बाहेर निघून गेलेत असं मला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं आणि मग मी त्यांचा शोध बंद केला. मग हे कारस्थान माझं कसं काय असू शकतं?
तेव्हा इथे आता अर्जुनने इथे आश्रमाचा ताबा त्यावेळेला महिपत शिखरेचा असल्यामुळे इथे महिपत शिखरेनेच इथे हरीश काकांना गायब केलं असेल असा अर्जुन आता दावा करतो। त्यामुळे इथे आता दामिनी अर्जुनला फसवण्याचा जो काही प्रयत्न करत असते त्या प्रकरणामध्ये आता अर्जुनने महिपतलाच अडकवलेला असतो आणि त्याच्या विरोधातच तो आता पुरावे सादर करणार असतो। त्यामुळे इथे आता दामिनीचा प्लॅन हा तिच्यावरच उलटा करत इथे तिच्याच प्लॅनमध्ये अर्जुनने तिला आणि महिपतला सोबत अडकवलेलं असतं। अशा रीतीने इथे अर्जुन आणि सायली दोघांनी मिळून प्रिया, दामिनी आणि महिपत यांची वाट लावलेली असते।